मित्रांनो, बॉलिवूडमध्ये आई म्हटलं की आधी डोळ्यासमोर याच्या त्या फक्त रडक्या भूमिका. पण या परंपरेला छेद देऊन आईला कूल, मॉडर्न आणि प्रेमळ बनवणारा तो एक चेहरा, तो म्हणजे रीमा लागू यांचा. आज बोलूया कसदार अभिनयाच्या या महान अभिनेत्रीबद्दल. 21 जून 1958ला जन्मलेल्या रीमाजींचं मूळ नाव होतं नयन भडभडे. अभिनयाचं बाळकडू त्यांना त्यांच्या आईकडून म्हणजेच मंदाकिनी भडभडे यांच्याकडून मिळालं होतं. पुण्याच्या हुजूर पागा शाळेत असतानाच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. पुढे विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यावर त्या रीमा लागू झाल्या. मराठी रंगभूमीवर पुरुष आणि घर तिघांचं हवं यांसारख्या नाटकांनी त्यांच्या अभिनयाची खरी ताकद जगाला दाखवून दिली. रीमाजींनी केवळ मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला. निरूपा रॉय यांच्यानंतर बॉलिवूडच्या त्या आई झाल्या. 90च्या दशकात हिंदी सिनेमाचा चेहरा बदलायला लागला होता. अक्षय कुमार, सैफ ते अजय देवगण पासून मैंने प्यार किया, हम आपके है कौन, कुछ कुछ होता है आणि हम साथ साथ है यांसारख्या सिनेमातून त्या सलमान, शाहरुखची सगळ्यात लाडकी आई बनल्या. पण वास्तव सिनेमात त्यांनी साकारलेली करारी आई पाहून अख्खं थिएटर हादरलं होतं. मध्यमवर्गीय गृहिणींपासून ते ग्लॅमरस आईपर्यंत सर्व भूमिका त्यांनी लीलया पेलल्या. तू तू मै मधील कजा सासू असो किंवा श्रीमान श्रीमती मधील सासू, दोन्ही मालिकांमधील त्यांच्या विनोदी टायमिंगने खूप धमाल आणून दिली. त्यांना तब्बल 4 वेळा फिल्मफेअरचं नामांकन मिळालं. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्या नामकरण या मालिकेत काम करत होत्या. 18 मे 1917 रोजी वयाच्या 59व्या वर्षी या हसऱ्या चेहऱ्यानं जगाचा निरोप घेतला. पण आईच्या रूपातील त्यांची माया आजही प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात जिवंत आहे. रीमा लागू यांचा कोणता सिनेमा किंवा मालिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच दिग्गज कलाकारांच्या प्रवासासाठी कलाकार कट्टाला फॉलो करा.